कुस्तीला सुरुवात झाली। दोन अस्सल हिरे, महाटाच्या कुस्तीचा आयडॉल आणि देशात महाटाची कुस्तीत पत वाढवणारा पैलवान सिकंदर शेख पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंदापूर तालुक्यात लोणी देवकर, सोलापूर पुणे या 9 नंबर हवेवरती वसलेलं गाव, वेताळ बाबाची पावन नगरी आणि अख्ख्या देशात या महाटाचं नाव करणारा सिकंदर शेख सहज लढायला लागलेला। शाबाश। जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा। अख्ख्या भारताला वेळ लावलाय आणि सातत्याने 12 वर्षे महाटाच्या कुस्तीवरती अधिराज्य गाजवणारा पैलवान, 51 गदेचा मालक, कुस्ती सम्राट अस्सल पैलवान असलम काजी आणि लहान मूर्ती महान कीर्ती मारुती मारकर सर असे 2 पंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुल्यबळ चालू झाली। जबरदस्त कुस्ती, आजच्या मैदानामधली खास आकर्षण असणारी कुस्ती सिकंदर शेख आणि प्रवीण भोला। सोयी पडली तर आवाज येईल, शांतता ही कुस्तीची किमया आहे। हजारो वर्षापासून चालत आलेला कुस्ती खेळ, देवाधिकाने जगवलेली कुस्ती। काळाच्या युगात अनेक कला आल्या, लोक पावत गेल्या, पण कुस्ती कुणी संपवू शकलं नाही, थांबवू शकलं नाही। प्रितपालला पाडलं, जस्सा पट्टीला पाडलं, उमेश मथुराला पाडलं, म्हणजे खत्रीला पाडलं, देशातल्या प्रत्येक पैलवानाला सिकंदर आणि आक्रमक झाला सिकंदर शेख, कब्जा घेतला सिकंदरने। आम्ही कायमच सांगत असतो, जो जीता सिकंदर। वाह, जबरदस्त मैदान। लोणी देवकर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। लोणी देवकर आज कुस्तीमय झालं। शाबास। याची देही याची डोळा, वेताळ बाबांची यात्रा 84 सिद्धात सिद्धी सुख सोळा स्वर्गी नाही। उठू नका कुणी, बजरंगबली की भारत माता की शाबाश। भले 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 भले, गुरु वाहिगुरु वाहिगुरु। हो सिकंदर आक्रमक, हो हो आणि बोला। खाली बसा, खाली बसा, कुस्त्याला वेळ। टाळ्या टाळ्या, शेवटची कुस्ती चालू आहे आजच्या मैदानामधली। समोर कुस्ती आलेली आहे, डाव प्रतिडाव चालू झालेले आहे। कच्च्या दिलाच्या जावा। शाबास जोळसा। कुस्ती खट्टा आणि काटा, आणि कुस्ती शौकीनाची गर्दी आहे, निस्ती गर्दी नाही, प्रत्येक जण गर्दी आहे। वाह। आप्पा सोनवणे यांच्याकडून या कुस्तीसाठी जो पैलवान विजय होईल त्याला 1000 रुपयाचं बक्षीस। शाबास। धन आणि दानात म्हणजे लोणी देवकर। हॅलो, हजारो प्रेक्षक तल्लीन झाला, सागराचा महासागर झाला। सागराला काही घडू शकतोय, पाप तेवढ्या हॅलो, हे पहा, समोर जो प्रवीण भोला लढतोय तोही अतिशय चांगला पैलवान आहे। हरियाणामध्ये त्याचं चांगलं नाव आहे, टाळ्या करा। आणि जर आता प्रवीण ठवरे सर बोलतील, बोला। शांतता राखा,
सुंदर कुस्ती, भारतातली एक नंबरची कुस्ती लोणी देवकरच्या कुस्ती मैदानात मनगट मस्तीचा नाद कुस्तीचा लोणी देवकरला. शबास. शिस्तीत मस्तीत याचं नाव कुस्ती. शबास. याला म्हणतात कुस्ती. शबास. मनगटामध्ये मस्ती याला 10 वर्ष कसावं लागतंय. शबास. घासावं लागतंय. शबास. रोज लाल मातीचा घामानं चिखल करावा लागतोय तेव्हा नावा पुढे पैलवान लागतंय. क्या बात है. जंगल में बहुत सारे पेड़ होते लेकिन चंदन जैसा नहीं. दुनिया में भी बहुत सारे खेल लेकिन कुस्ती जैसा नहीं. शबास. असा हा कुस्ती खेळ सिकंदर शेख आणि भोला पंजाब अशी कुस्ती चालू आहे. कुछ करिए, कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ दाम भी कमाओ. बेटा भोला जी 2000 किलोमीटर से इस महाट के धरती में तुम आए हो. ये छत्रपति शिवाजी महाराज की नगरी है. यहाँ के नाम भी कमाओ दाम भी कमाओ. यहाँ का बड़ा पहलवान, पूरे देश में मशहूर पहलवान सिकंदर, पूरे देश में राज्य करने वाला पहलवान सिकंदर. ही महाराष्ट्राची भूमी, शूरवीरांची भूमी, साधू संतांची भूमी. कुस्ती एक तगडी चालू आहे. कुस्ती मध्ये घेतली जाते. हजारो प्रेक्षक कुस्तीत तल्लीन झालेला आहे. जबरदस्त मैदान, मैदान खचाखच भरलेला आहे. कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनल वरती घराघरात मैदान दिसायला लागलेलं आहे. काहीतरी घडणार आहे, काहीतरी करावं लागा. चला कुस्ती करा. महाराष्ट्रातला एक मोठा पैलवान तिथं पंच, डबल पंढरपूर केसरी, जाणता राजा केसरी, मुंबई महापौर केसरी, डबल कोल्हापूर महापौर केसरी, गोकुळ केसरी, कुस्ती सम्राट असल पहलवान असलम काजी, वीरों के वीर महावीर अमरेंद्र बाहुबली यानी कुस्ती सम्राट असलम काजी. या टाळ्या करा की अशा पैलवानसाठी. या महाराष्ट्रात 2 पैलवानांना कुस्ती सम्राट पुरस्कार देऊन सन्मानित केलं. 1986 साली युवराज पाटील ज्यांनी कमी वयात महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली म्हणून महाराष्ट्र केसरी युवराज पाटील यांना कुस्ती सम्राट पुरस्कार दिला. आणि 2012ला असलम काजी वस्ताद यांना कुस्ती सम्राट पुरस्कार दिला. या महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त गदा मिळवल्या म्हणून दंड वाजवावा असलम काजी पैलवानांनी, एंट्री बघावी असलम काजी पैलवानची, बॅकथ्रो टाकावा असलम काजी पैलवानांनी, लपेट मारावी अस्सल पैलवान असलम काजी पैलवानांनी. सजासजी कौतुक होत नाही. 12 वर्ष झालं निवृत्त होऊन प्रत्येकाच्या जनमानसाच्या हृदय शिवासना राज्य असलम काजी पैलवानांचं. जसा देहाचा तसाच दिलाचा अस्सल पैलवान असलम काजी. निस्ता पदके मिळवणारा नव्हे, हजारोंचे मणे जिंकणारा हाच तो महान मल्ल. पैलवान म्हणजे काय, सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊन साधू संतावणी राहू, रोज लाल मातीचा घामावे चिखल करणाऱ्या त्या वीरांना शूरांना अहो 2 कोटीची तालीम दिली एका मारवाडी माणसानं. पैलवानचा स्वभाव पाहू असा सर्व गुण संपन्न अस्सल पैलवान असलम काजी. सुहास शेठ शहा त्यांचं नाव, जातीने मारवाडी. पिढीजात कोण पैलवान नाही, कोणी आंघोळी पुरता सुद्धा लंगोट लावला नाही, पण पैलवान नावात ताकद काय हे जाणलं त्या सुहास शेठ शहाने. 2 कोटीची तालीम बांधून दिली या असलम काजी वस्तादला. केवळ कुस्तीसाठी व्यासपीठ निर्माण करून दिलं कुर्डवाडे. घुटना ठेवलाय घुटना, असा घुटना जर आपल्या मानावर बसला दिवसात चालण्या. असलम काजी जातीचा उल्लेख करू नये पण वस्तुस्थिती सांगतोय. असलम काजी हे जातीने मुस्लिम, सुहास शेठ शाह हे जातीने मारवाडी. तालीम बांधली आणि तालमीला नाव दिलं शिवराय व्यायामशाळा. सर्व धर्म समभावाचं प्रतीक, त्याचं नाव कुस्ती. इथं जात पात काय पाहिलं जात नाही. कोई हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सभी है भाई भाई. वाह, चलो कुछ करना पड़ेगा सिकंदर. विजय घोड़दौड़ा
सिकंदर नाम है, जगावर राज्य करणारा सिकंदर, जगातला आव्हान पेलवण्याची किमी आहे त्याच्या भाऊ। और भोला प्रवीण जी, आप भी हरियाणा के दिल्ली के मशहूर पहलवान हैं। आपकी इतने दूर कुश्ती ली है, आपका नाम बड़ा है, इसी वास्ते इस महाट के कुश्ती में आपकी सिकंदर के साथ कुश्ती ली है। कुछ तो करना पड़ेगा आज। भोला जी, नीचे बैठकर कुछ नहीं होने वाला, उठा के जाना पड़ेगा। तुम्हारी कुश्ती में पंच और न्याय देवता है, बहुत बढ़िया पहलवान है मारुति मारकर सर जी, उन्हीं का पहलवान भारत देश में उनके नंबर में अपना नाम कमाया है। सागर मारकर इंदापूर मध्ये राहून देशात गटात राज्य करणारा पैलवान आज एनआयएस केलं 3.5 वर्षाचं खडतर तपश्चर्या करून आला, देशात एनआयएस मध्ये प्रथम क्रमांक घेतला। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि भात्यातील प्रमुख अस्त्र सिकंदर शेखचे एकचाकची धास्ती अख्ख्या देशाने घेतली आहे। त्याचा हुकमी डाव एकचा, एखाद्या पैलवानची एखाद्या डावात खासियत असते, एखाद्या पैलवानची एखाद्या डावामध्ये मास्टर की असते। भले भले करा की टाळ्या, मंजिले उन्हें को मिलती है, के सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है। बोले 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 पैलवान टिपू शेख खानदेश केसरी उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत आहे। परत घुटना ठेवला, तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले। सोशल मीडियावरती घर बसल्या अखंड हिंदुस्थानभर कुस्ती दाखवली जाते। लोणी देवकर अख्ख्या देशाला माहीत झाला। गणेश मानगुळे पैलवान यांच्या रूपानं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये या पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यातली लोणी देवकरची कुस्ती अख्खं जग पाहतंय। 92 देशात प्रक्षेपण चाललंय, प्रत्येकाकडे अँड्रॉइडचा फोन आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे। असा पैलवान काय उगच होतोय काय? सँडविच आणि बर्गर खाल्ल्यावर पैलवान होतोय का? असा चेकोबार खावा, पाहिजे भेळ खावा, मग पैलवान होत असतो का? होय का? जीव असतात इथं सात्विक आहार खावा लागतोय, पाठ 3:30ला उठावं लागतंय। मार्कर साहेब बरोबर आहे का? मस्तीचा खुराक पचवावा लागतोय, रोज पाव किलो तूप खावं लागतंय, लोण्याचा गोळा खावा लागतोय, मग पैलवान होतो। आणि काहीतरी घडणारा एक चाक हुकमी सिकंदरचा, करा की टाळ्या। आहे गुरु, आहे गुरु, आहे गुरु, आहे गुरु। पैसे फिटले, उद्या डाळजला कुस्ती मैदान आहे, सर्वांनी नोंद घ्या। पीर साहेब यात्रेनिमित्त डाळज नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 बोला। स्वारी घातलेल्या जैसे थे कुश्ती अंदर लगा दी जाएगी। पहलवान जी, जो स्थिति में कुश्ती वहां है, ऐसी कुश्ती अंदर लगा दी जाएगी। चलो अंदर, चलो वहां बैठो। बहुत बढ़िया नाम है भोला जी, वो पहलवान जी है, गांधी टोपी पहन के आए हैं यहाँ, वो बढ़िया पहलवान है। चलो मशीन तापले आता,
शबास. कोपराचा घोटणा मानेवरती ठेवलेला आहे सिकंदरने. काही बोलू शकता. बोला हम भी कुछ कम नाही म्हणून लढतोय. समटून बसलाय. बोला हे काही कमीचा नाही. सिकंदर बरोबर 12-13 मिनिटं झाला अखंडपणे लढत येतोय. एवढा वेळ कोण टिकतच नाही. बरोबर. जरा धमाका हलगी खाली बसा. अतिशय चांगली कुस्ती आणि स्वारी भरतोय सिकंदर. लोणी देवकर ग्रामस्थांचं कौतुक. वेताळ बाबाची यात्रा. केलेल्या कार्यकर्तृत्वाचं तेज गावकऱ्याच्या चेहऱ्यावर झळकायला लागलं. याच साठी केला होता. आता शेवटचा दिवस गोड व्हावा. शाबास. आणि एकेरी का